दुसरी गोष्ट म्हणजे दुधात साखर असल्याप्रमाणे चालत असलेला अधिक मास. महाराज अधिक, कुणी याला पुष्ट मास म्हणतं, तर कुणी याला मलमास म्हणतं, तर कुणी याला आपल्या गावरान भाषेत धोंड्याचा महिना म्हणतं. महाराज या महिन्याला का विशेष महत्त्व आहे, तर महाराज माणसाने या महिन्यात कोणतीही सेवा केली तर महाराज त्या माणसाला त्याचं डबल पुण्य मिळतंय. अन्नदान केलं तर अन्नदानाचं डबल पुण्य त्या अन्नदात्याला मिळतंय. म्हणजे मी इथं मारुतीच्या दरबारात एक कीर्तन सेवा केली तर मला 2 कीर्तन सेवा केल्याचं पुण्य लागतंय. तुम्ही इथं बसून एक कीर्तन श्रवण केलं तर तुम्हाला 2 कीर्तन श्रवण केल्याचं पुण्य लागतंय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माणसाने या महिन्यात कोणतीही सेवा केली तर त्याचं डबल पुण्य माणसाला मिळतं. महाराज या अधिक मासात हनुमान भजनी मंडळातील काही सदस्यांनी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ठरवला. महाराज त्यामधील शिवतात्या असतील, विठ्ठल महाराज गायकवाड असतील, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण हा संकल्प नवीन लाभवला. यांच्यासाठी का टाळी वाजवायची, तर महाराज यांनी सहज संकल्प केला आपल्याला अधिक मासात काय करायचं होय, काय करायचं. हो, ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. कोण कोण बसले हातवरती करा बरं. होय होय, उद्या कोण बसणार बरं. कोणीच नाही, जाऊ द्या. आता काय सहज संकल्प केला की आपल्याला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ठेवायचं. महाराज त्यावेळेस आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात ज्ञानेश्वरी पारायण होईल म्हणून. तुम्ही तर बघत आहात की पूर्ण मंदिर भरून पारायणले लोक बसलेले आहेत. आणि महाराज विशेष कौतुक करावं म्हणजे आपल्या अन्नदाते गावकऱ्यांचं. कारण की महाराज आपल्या गावात एवढे हप्ते होतात. एवढंच नाही तर दर गुरुवारी गोरक्षनाथ भगवंताच्या दरबारात अन्नदान आहे. आता नवीन मंदिर झाले. कोणाचं झाले मंदिर? मच्छिंद्रनाथाचं. मग तिथं कवा जेवायला असतं होय? असताना तुम्ही जात असताना आमोशाला अन्नदान असतंय. आणि महाराज आमोशाला अन्नदान असतं, एवढं अन्नदान असतंय. आणि आपलं नुसतं पारायण सुरू झालं म्हटलं की अन्नदाते लगेच अन्नदान करायला तयार झाले. या अन्नदानासाठी येतात. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. महाराज आपण एवढं खातो. महाराज काही जण एवढे खाते. 2 म्हातारे होते. कोण होते? 2 म्हातारे होते. 2 म्हातारे होते. कोण? होय 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 होय, कोण होते? 2 म्हातारे. मंडप दिसला की जेवायला बसायचं. आणि इकडल्याने विचारलं कोण काढले? नवरी काढले. आणि इकडल्याने विचारलं कोण काढले? नवरदेवा काढले. महाराज एकदा असं झालं, ते मंडप दिसला आणि जेवाय बसले. एका माणसाने विचारलं कुंक काढले? होय कुंक काढले. ते म्हणले नवरदेवा काढले. हां कुंक काढले? नवरी काढले. ते म्हणले जेवण झालं बेटा सांगतो. मग जेवण झाले भेटले. आणि कुंक डबल विचारलं जाईन. कुंक काढले? नवरदेवा काढले. कुंक काढले? नवरी काढले. अरे कायचा नवरदेव नवरी? कार्यक्रम वास्तू शांतीचा आहे असं. महाराज आपले अन्नदाते चांगले 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 चांगले. आता महाराज काय मारुतीराय चमत्कार असेल हो. आपलं नुसतं पारायण सुरू झालं म्हटलं की अन्नदाते अन्नदान करण्यासाठी तयार झाले. महाराज मला तुम्हाला एक विषय सांगायचा आहे की आता आपला ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पर्वकाळ सुरू झालेला आहे. पारायणला खूप मंडळी पारायणला बसलेले आहेत. पण तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे, तुम्ही आणखीन जास्तीत जास्त संख्येने पारायणला बसा. आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या लेकराला पारायणला बसवा. पारायण
पारायणाचे काय फायदे आहेत तर पारायणाचे भरपूर फायदे आहेत. तुम्ही जर तुमच्या लेकराला पारायणाला पाठवलं तर तुमच्या लेकराला सकाळी लवकर उठायची सवय लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे रोज सकाळी मारुतीरायाचं दर्शन होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या लेकराला फास्ट वाचण्याचा सराव होईल. महाराज म्हणून आपल्या लेकराच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. ज्ञानेश्वरी वाचण्याचा काय फायदा आहे? नामदेवराय म्हणतात ना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी होवी अनुभवावी. अरे का वाचायची ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी वाचल्यावर भगवंताची कृपा आपल्यावर होते. नाथ महाराज म्हणतात ना, काय म्हणतात? भाव धोरणिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. अरे का वाचायची ज्ञानेश्वरी? तर तुम्ही म्हणता महाराज आम्ही आमच्या लेकराला ज्ञानेश्वरी वाचायला पाठवलं असतं पण आमच्या लेकराला वाचताच येत नाही. आमच्या लेकराची बुद्धी दगडासारखी आहे. अहो दगडासारखी असू द्या, तुम्ही त्याला पारायणला बसवा आणि ज्ञानोबरायच्या अक्षराहून नुसतं बोट फिरवायला वा तरी त्याला सुद्धा ज्ञान होतं. मी माझ्या मनचं म्हणत नाही. जनाबाई म्हणतात ज्ञान होय मुडा आती मूर्ख त्या दगडा. का रे का वाचायची ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी का वाचायची? तर त्या जनाबाईच्या गौऱ्या काय म्हणत होत्या? विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. त्या जनाबाई म्हणतात वाचील जो कोणी जणी त्याशी लोटांगणी, म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. महाराज विशेष म्हणजे आपल्या पारायण सोहळ्याला भेट देण्याकरिता फिरतात. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे जनक आदरणीय परमपूज्य गुरुवर्य पंडित महाराज डाके गुरुजी हे आपल्या पारायणकर्त्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी एकदा येणार आहेत. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त संख्येने पारायणला बसा एवढीच विनंती आहे. व महाराज आपल्याला अभंगावर सुद्धा बोलायचं आहे. व कीर्तनला उपस्थित गायनाचार्य विठ्ठल महाराज गायकवाड असतील, कृष्णा महाराज ठोकरे असतील, गोपाळ महाराज शिलार असतील, मृदंगाचार्य हनुमान महाराज शिलार असतील आणि आपलं सुंदर असं चित्रीकरण करण्यासाठी आलेले ज्ञानाई तडकाचे मालक रामकिसन भाऊ चव्हाण त्यांचेही मनापासून आभार मानतो. व त्यांनी नवीन एक चॅनल उघडलेलं आहे, श्याम महाराज गायकवाड वाकविशल आहे का नाही? त्याच्या चॅनलला काय म्हणते तो त्याला? काय म्हणते त्याला? होय, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. व आता आपण आपल्या अभंगाकडे वळू. करा भजन विठ्ठला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांनी या जगावर जीवावर केलेल्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. काय सांगू आता संतांचे उपकार? म्हणजे या अभंगात जगद्गुरु तुकोबराय संतांचे उपकार सांगतात. अभंगाची सुरुवात काय या शब्दाने होते? अभंगात प्रथमतः काय हा शब्द आला? बऱ्याच प्रमाणामध्ये संत वाङ्मयामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये काय हा शब्द आला, पण एका अर्थाने आलेला नाही, वेगवेगळ्या अर्थाने आला. ज्ञानोबरायच्या संबंधाने आला, काही ठिकाणी उपदेश म्हणून आला. संताचा महिमा वर्णन करण्यासाठी काय हा शब्द आला? ज्ञानोबरायच्या संबंधाने आला, उपेक्षा या अर्थाने आला. पण या अभंगात जो काय हा शब्द आलेला आहे तो उपकारवाचक आलेला आहे, म्हणजे एका अर्थाने आलेला नाही, वेगवेगळ्या अर्थाने आला. काय काय गरी तोशी या मना, हा काय शब्द? मनाच्या संबंधाने महिमावाचक, मनाच्या संबंधाने महिमावाचक आला. काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका. महिमावाचक काय शब्द? ज्ञानोबरायच्या संबंधाने आला, उपेक्षा या अर्थाने आला, नाथ महाराजांच्या संबंधाने आला,
पेक्षा या अर्थाने आला, म्हणजे एका अर्थाने आलेला नाही, वेगवेगळ्या अर्थाने आला. पण या अभंगात जो काय शब्द आला तो उपकार वाचक आला, ज्ञानोबाच्या संबंधाने आला. काय सांगू आता, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, नाथ महाराज संबंधाने आला. काय न पुसका पद्मिनीचे सोहळे, काय आता नाथ महाराज संबंधाने आला. पण या अभंगात जो काय शब्द आलेला आहे तो उपकार वाचक आला. उपकार वाचक काय शब्द आला, काय सांगू आता, संतांचे उपकार. या अभंगात जगद्गुरु तुकोबराय फक्त संतांचेच उपकार मानतात, इतर कुणाचेच उपकार मानत नाहीत. मग इतर कुणाचे उपकार आपल्यावर नाहीत का? हा होय, आहेत का नाहीत? आहेत का नाहीत? होय. कसं आहे बचत गट, कसं आहे कसं आहे कसं आहे? होय होय होय, आहेत का नाहीत आपल्यावर उपकार? आहेत का नाही? आहेत. मग कुणाकुणाचे? तर ज्या वेळेला भगवंतानी सृष्टी निर्माण केली त्याच वेळेला भगवंतानी इथं काही मंडळीची नियुक्ती केली. तिथं त्याचं श्लोकात वर्णन केलंय. रवी चंद्र घना वृक्ष नदी गाय असं वर्णन केलं. भगवंतानी इथे नियुक्ती केली किती जणाची? 7 जणाची. कुणाकुणाची त्याचं नाव सांगतो मी. करा भजन विठ्ठल विठ्ठल पहिल्या नंबरचं वर्णन केलं रवी. रवी म्हणजे सूर्य. सूर्य हा आपल्याला प्रकाश देतो. हा त्याचा आपल्यावर काय आहे? काय आहे? उपकार आहे. एवढंच नाही तर जे डी जीवनसत्व आपल्या शरीराला मिळतं. कोणतं जीवनसत्व? जे डी जीवनसत्व आहे ते आपल्या त्या सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्या शरीराला मिळतं, म्हणजे मानवाला मिळतं, म्हणजे त्याचा आपल्यावर काय आहे? उपकार आहे. 2 नंबरचं वर्णन केलं चंद्र. चंद्र प्रकाश देतो, शीतलता देतो. आणि एवढंच नाही तर आपण जे रोज धान्य खातो ना, गहू ज्वारी बाजरी, ते चंद्र अमृतामध्ये पक्वदशेला प्राप्त होतं. हे असं शास्त्र आहे. म्हणजे चंद्राचा सुद्धा आपल्यावर काय उपकार आहे. 3 नंबरचं वर्णन केलं घना. घना म्हणजे मेघ. मेघ म्हणजेच आपण त्याला सोप्या भाषेत म्हणतो पाऊस. पाऊस पडतो हा त्याचा आपल्यावर काय उपकार आहे. शिवाय त्या पावसाकडे भेद नाही. जे परमार्थात असतात, जे पंढरपूरच्या वारीला असतात त्यांच्या शेतात पडायचं. जे परमार्थात नसतात, जे वारीला नसतात त्यांच्या शेतात पडायचं नाही. असा त्याच्याकडे भेदभाव आहे का? तर नाही. भूमिगत जर विचार केला तर त्याच्याकडे भेदभाव आहे. जी हलकी जमीन आहे, घाण जमीन आहे तिथं वर्षाव करायचा नाही, आणि जी चांगली जमीन आहे, नदीकाठची सुपीक जमीन आहे तिथं वर्षाव करायचा. असा त्याच्याकडे भेदभाव आहे का? नाही. नाही विचारिता मेघा गंधारी देता, मेघा गंधारी देता, मेघा हा गंधारी देता. नाही विचारिता मेघा गंधारी देता, महाराज म्हणतात नाही विचारित मेघा गंधारी शेत. तो वर्षाव करत असताना कुठलाच विचार न करता सर्वेकडे वर्षाव करतो, म्हणजे त्याचा आपल्यावर काय उपकार आहे. 4 नंबरचं वर्णन केलं नदी. वृक्ष. 4 नंबरचं वर्णन केलं वृक्ष. वृक्षापासून मानवी जीवनाचे 7 फायदे कोणकोणते? नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ठ समूळ. वृक्ष सर्वांगे सफळ सर्वासी केवळ उपकारी. मानवी जीवनाचे 7 फायदे कोणकोणते? पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ठ समूळ. मानवी जीवनाचे 7 फायदे.
वृक्षसुद्धा उपकार करणाऱ्यापैकी आहे. बरं, त्याच्याकडे भेदभाव नाही. आता आपण जवळजवळ सगळे शेतकरी मंडळी बसले आहोत. आता मला सांगा, शेतकरी म्हटल्यावर वृक्ष लावतो कुठं? तिथं बांध सोडून इथं तर नाही. बरोबर नेमका बांधावरच वृक्ष लावला.